माणूस आयुष्यभर शिकत असतो. पर्यटनामधून खूप काही शिकता शिकविता येणे निश्चित शक्य आहे. खजुराहोची शिल्पे पाहणाऱ्याला या भेटीतून काय शिकता शिकविता येईल, या मंदिर संकुलासंबंधित माहिती गाईड देत असतो. पण गाईडला प्रश्न विचारा, त्यासाठी त्याला निरुत्तर करणारे प्रश्न पाहणाऱ्यांना पडायला हवेत. खजुराहोमधील मंदिरांसाठी वापरण्यात आलेल्या दगडाला स्वतःचा नैसर्गिक रंग आहे. त्यामुळेच मंदिरांकडे पाहत राहावे असे वाटते. हा असा दगड कुठे मिळतो? न घडवलेले खाणीतले दगड पाहता येतील का? मंदिराच्या परिसरात तसे दगड कुठे ठेवण्यात आले आहेत का? दगड घासल्यानंतर, गुळगुळीत रंधल्यानंतरच त्याला रंग चढतो का? या दगडांमधून शिल्पे घडविण्यासाठी किती कलाकार काम करीत होते? त्या काळात तसे शिल्पकार घडविणारी शाळा संस्था कुठे होती का? ही सारी माहिती कोणत्या पुस्तकात मिळेल? शिकण्याच्या प्रक्रियेत कुतूहल महत्त्वाचे असते. शिकण्यासाठीची प्रेरणा कुतूहलातून निर्माण होत असते. या परिसरात लहान मोठी अशी एकूण 85 मंदिरे बांधण्यात आली होती. यासाठी लागणारा दगड पन्नामधून आणण्यात आला होता. खजुराहोपासून पन्ना साधारणपणे 50 मैल अंतरावर आहे. त्या काळी वाहतुकीसाठी हत्ती वापरले जात असत. ही मंदिरे बांधणारे शिल्पकार व हत्तींच्या निवासाची व्यवस्था असायला हवी. वापरासाठी त्यांना पाणी हवे, यासाठी तलाव हवेत. याचा अर्थ मंदिराच्या बांधकामांना सुरुवात करण्याआधी तेथे तलाव खोदले गेले असले पाहिजेत. शिल्पांचे एवढे सुंदर काम चाबकाच्या धाकाखाली करवून घेता येणार नाही. हे असे नाजूक देखणे काम करणारा कारागीर कसबी असायला हवा. चांगली माणसे मिळवणे, त्यांना टिकवणे व त्यांच्याकडून उत्तम दर्जाचे काम करवून घेणे सोपे नसते. कारागिरांवर लक्ष ठेवणाऱ्या माणसांना मानवी स्वभावासंबंधित धडे कोणी दिले होते का? मंदिराचे निर्माते, व्यवस्थापनाचे हे धडे कोठे व कसे शिकले असतील? एखादी वस्तू, वास्तू पाहत असताना मनात प्रश्नांचे मोहोळ उठायला हवे, तरच ते सारे नीट पाहिले जाते. हे सारे पाहिल्यानंतर भविष्यात असे काही उभारायचे झाले तर त्या कामात मी कोणता वाटा उचलू शकेन, असा प्रश्न पाहणाऱ्याने स्वतःला विचारणे व त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करणे हे खरे शिक्षण आहे. पर्यटनामधून खूप काही शिकता येते, हे आपल्यालाही पटले असेल असे मानतो. धन्यवाद.